नमस्कार, मम्मीज फूड अँड किचनमध्ये मी रेणुका तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आपण आज बनवणार आहोत नवरात्री स्पेशल छान असे झटपट होणारे डोसे। अतिशय पौष्टिक आणि तेलाचा अतिशय कमी वापर नाही म्हटला तरीही चालणार आहे अशा पद्धतीने आपण मस्त असे क्रिस्पी डोसे बनवणार आहोत। तर त्यासाठी मी घेतलेली आहे वरई, 1 वाटी वरई घेतली किंवा तुम्ही त्याला भगरही म्हणतात। तर 1 वाटी वरई, अर्धी वाटी दही आणि पाऊण वाटी साबुदाणे घेतलेले आहेत। तर आपल्याला सर्व जिन्नस अर्धे अर्धे करत जायचे आहे। तर अशा पद्धतीने मी 1 वाटी वरई घेतलेली आहे। तर वरई ही आपण स्वच्छ कापडाला आधी पुसून घेतलेली आहे आणि छान अशी निवडून घेतलेली आहे। एका मिक्सरच्या जार मध्ये मी 1 वाटी वरई, साबुदाणे, दही हे तीनही जिन्नस घेतलेले आहेत आणि त्यामध्ये मी 1 वाटी पाणी घेतलेले आहे। तर आपल्याला सेम वाटी प्रत्येक मेजरमेंट साठी वापरायचे आहे। तर अशा पद्धतीने सर्व जिन्नस एकत्र करून छान असे याचे स्मूथ बॅटर मिक्सरला वाटण करून घ्यायचे आहे। तर अतिशय परफेक्ट मेजरमेंट आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचे आहे। तर अतिशय स्मूथ वाटण केले की आपले डोसे छान असे गरगरीत तयार होतात। तर वाटण आपण एका बाउल मध्ये काढून घेणार आहोत आणि व्यवस्थित असे मिक्स करून 10 मिनिटांसाठी फर्मेट करून घेऊया। तर 10 मिनिटांमध्ये छान असे दही घातलेले असते म्हणून हे बॅटर मस्त असे जाळीदार तयार होते। तर बघू शकतात बॅटरला जाळी ही छान अशी तयार आलेली आहे। तर यामध्ये मी आता अर्धा चमचा साखर घातली आणि चवीनुसार सेंधवा नमक घालून घेतले। आता व्यवस्थित आपल्याला साखर आणि सेंधवा नमक यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। साखर घातली की आपले छान असे विकट डोसे मिळतात तसा या डोस्यांचा रंगही येतो आणि डोसेही अप्रतिम तयार होतात। तर बॅटर आपल्याला व्यवस्थित असे चमच्याने आधी छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। तर हे डोसे बनवत असताना आपल्याला अजिबातच सोड्याचा वापर करायचा नाही। पळीवर आपल्याला हे बॅटर घेऊन अशा पद्धतीने बोटाच्या साहाय्याने एक रेष मारली की समजायचे आहे आपले बॅटर परफेक्ट असे तयार आहे। तर मी डोसा तवा घेतलेला आहे। डोसा तवा छान असा गरम झाला की त्यावर पाणी घालून आपल्याला एका कॉटनच्या कपड्याने किंवा टिश्यू पेपरने छान असा हा डोसा आपल्याला व्यवस्थित असा ग्रीस करून घ्यायचा आहे। त्यातच मी मस्त असे 2 चमचे भरून हे बॅटर घालून घेतले आणि आपल्याला एकच साइडने व्यवस्थित असे क्लॉकवाईज हे बॅटर संपेपर्यंत आपल्याला व्यवस्थित हा डोसा पसरवून घ्यायचा आहे। तर डोसा आपल्याला छान असा हाय फ्लेम वरतीच मस्त असा गरम करून घ्यायचा आहे आणि वरून तुम्हाला थोडे तेल लावून या डोस्याला ग्रीस करून घ्यायचे आहे। तेलाऐवजी तुम्ही तुपाचाही वापर करू शकतात। तर अशा पद्धतीने छान अतिशय अलगद असा हा डोसा आपला निघून तयार होतो। तर एक साइड मस्त अशी शेकली गेलेली आहे। तर त्याच पद्धतीने आपण आता डोश्याची दुसरी साइडही शेकून घेणार आहोत। अतिशय झटपट होणारा कमी तेलामध्ये उपवासाच्या छान असा आपला हा डोसा मस्त असा भरपूर जाळीदार झटपट असा तयार होतो। त्याच पद्धतीने आपल्याला सर्व डोसे बनवून घ्यायचे आहे। सेम आपल्याला प्रोसिजर करून या तव्यावरती पाणी घालून टिश्यू पेपरला साफ करून व्यवस्थित असा पुन्हा आपल्याला त्यावर बॅटर घालून आपल्याला सर्व डोसे बनवून घ्यायचे आहे। त्याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरा डोसाही बनवून दाखवते। तर आपले सर्व डोसे व्यवस्थित असे झटपट आणि छान असे जाळीदार तयार होत आहे। तर उपवासाला आपल्याला सारखे सारखे साबुदाणे किंवा भगर खायला कंटाळा येतो म्हणून जरा असे नवरात्रीचे 9 दिवस वेगवेगळा काहीतरी फराळ खावासा वाटला तर अशा पद्धतीचे डोसे तुम्ही ह्या नवरात्रीमध्ये नक्कीच बनवून बघा आणि कमेंटमध्येही कळवा की तुम्ही डोसे बनवल्यानंतर तुम्हाला डोसे आवडले। तर अशा पद्धतीने आपले डोसे छान असे तयार झालेले आहेत। तर मम्मीज फूड अँड किचनला लाईक करा, शेअर करा, खात रहा, मस्त रहा, कमेंटमध्येही कळवा आणि नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा।